शहरात वाढत्या गुन्हेगारीने तसेच खुनांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नेते चंद्रकांत खैरे यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेत या संदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शहरामध्ये क्राईम खूप वाढला, रोज मर्डर व्हायला लागलं। परवा दिवशी 2 मर्डर झाले। आता एका अंत्यविधीला मी जाऊन आलो त्या मुलाच्या, एक क्वालिफाईड मुलगा त्या ठिकाणी तो रात्रभर काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करायचा, तर तिकडचे फॉरेनवाले ते रात्रीच हे करायचं म्हणतो। नंतर मग काहीतरी जेवण करायला गेला होता, तर तिथे मारामारी झाली, तर तो सोडायला गेला तर त्यालाच मारून टाकला। म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रग्स जे असतात, बटनवाले, गांजावाले, हे सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालले, त्याच्यामुळे ते क्राईम वाढत गेला। आणि तो क्राईम जर वाढायला लागला तर मर्डर पण चालले ना आता। आणि नंतर प्रत्येक ओपन स्पेस जे आहेत, जसं आता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ असेल किंवा बाकीच्या जितके पण मैदान दिसते, तिथे रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत लोक दारू पीत बसतात पोरं, आणि ते नंतर मारामारी करतात आणि त्याच्यातच मर्डर होतात। आपल्या बजाजनगरच्या तिकडे पण खूप झाले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर असं बसतात, भांडणं करतात आणि लगेच मारून जातात आणि ते पळून जातात ते। बरं, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सगळीकडे CCTV बसवलेले आहे स्मार्ट सिटीमधून, मग त्याचा उपयोग का नाही होत? त्याचा उपयोग झाला पाहिजे ना। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे कोणाचा प्लॉट समजा यांचा असेल तर त्याच्यावर दुसरं कोणते अतिक्रमण करतो, हे क्राईम, महिलांची चेन असं ओढून घेतात, ते एक दुसरं क्राईम, ते धक्काबुक्की करतात महिलांना, तो एक क्राईम। आणि सगळे क्राईम त्या ठिकाणी खूप वाढत चालले। म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी का नागरिक आम्हाला विचारायला लागले की आता परत त्या ठिकाणी क्राईम या शहरामध्ये त्या ठिकाणी व्हायला लागले, मग शहर आम्ही इथून सोडून जायचं काय? पण हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आम्ही आज पोलीस आयुक्तांशी चर्चा केली। आज रविवार असतानासुद्धा सर्व पोलीस आयुक्त सगळे त्या ठिकाणी शनिवार सुट्टी, आज सुट्टी असतानासुद्धा सर्व अधिकारी त्या ठिकाणी आलेत। आम्ही त्यांना नंतर मग म्हणजे बोलता आमचं थोडंसं हे पण झालं, पण ते म्हणजे हां आम्ही सुट्ट्या असूनसुद्धा आलो, पण ठीक आहे, धन्यवाद तुम्हाला। कारण एकतर काय झालं की ह्या सगळ्या याच्यातून सगळे जे DCP मंडळी असतील त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्ही सांगत जा, तुम्ही डायरेक्टली फोनवर, किंवा आयुक्तांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला तुम्ही डायरेक्ट बोलत जा। म्हणजे काय आता ह्या ताईंनी त्या ठिकाणी कोणाचं नाव सांगितलं, मग इथं असंच चाललं आहे, तर ते पोलीसवाले काय करतात, यांचं नाव सांगून ते मारामारी करायला यांच्या घरावर दगडफेक करतात। ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी जबरदस्तपणे त्या ठिकाणी वातावरण खराब होत चाललं आहे। ते वातावरण खराब होऊ नये म्हणून आणि आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं, आमचं एखाद्या वेळेस तुम्ही पत्रक पाहून घ्या तुम्ही, त्या पत्रकामध्ये आम्ही दिलेलं आहे, जर 7 दिवसाचं झालं नाही तर आम्ही रात्री 12 वाजता क्रांती चौकापासून मशाल मोर्चा काढू, रात्री 12 वाजता। कारण रात्री सगळे धंदे चालतात नाही, रात्री 12। पण आयुक्तांनी सांगितलं की तुम्हाला त्याची वेळ येणार नाही, त्याच्या आधी आम्ही हे करू। ट्रॅफिकमध्ये सुद्धा खूप अडचणी आहे, ट्रॅफिकसुद्धा त्या ठिकाणी खूप इतके हे झाले की एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर अर्धा 1 घंटा चालणार, ट्रॅफिकच ट्रॅफिक, कुठे नियोजन नाही तिथे। त्यांनी सांगितलं आम्ही ते नियोजन करू, 1 वे ट्रॅफिक जे जुने होते ते सुद्धा लागू करू असं त्यांनी सांगितलं। धन्यवाद, थँक्यू। मॅडम, स्मार्ट सिटी मर्डर सिटी होते, कसं बघायचं या घटनेत? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। खरं तर आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे शिवसेनेचे नेते शिष्टमंडळ आज माननीय पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर हे खरं तर केंद्रबिंदू मानलं जातं। सर्वांचं लक्ष जे आहे, फॉरेनचे लोक जे येणारे आहेत ते आपले छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात, बाहेरचे मुलं मुली जे शिक्षणासाठी येतात ते संभाजीनगरमध्ये येतात। खरं तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये आता जर म्हणलं तर रोजची बातमी आहे की इथं मर्डर झाला, तिथं मर्डर झाला, महिलांची मंगळसूत्र चोरल्या गेलं, महिलांवर अत्याचार झाले, मुलीवर अत्याचार झाले, छेडछाडीचे झाले। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर एखादं कुटुंब जर बाहेर गावाला कुठं जर गेलं असेल तर त्यांचं घर बळकावण्याचे कामं झालेले आहेत। खरं तर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे सत्र सुरूच आहे। म्हणजे माननीय आम्ही आयुक्त साहेबांना शिवसेनेचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आलेले आहे की एक महिलांचे जे महिलांवर अत्याचार होत आहे, मुलीवर अत्याचार होत आहे, कुठंतरी याला पण आळा बसला पाहिजेत। याच्यासाठी एक वेगळं शासन केलं पाहिजेत। आणि जे हे मर्डर होत आहेत, हे व्हाईटनर गांजेचे जे प्रकार झालेले आहे, याच्यावर पण कृपया करून आपण लक्ष द्यावे। खरं तर आपले छत्रपती संभाजीनगरचे शिष्टमंडळ जे पोलीस आयुक्त आहे, खरं तर आहे ते लक्ष देतात, पण कुठंतरी हे मर्डर जे होतात। पोलीस आयुक्ताची भेट आम्ही शिवसेना
महिला आघाडी आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व वरिष्ठ नेते, आमचे सर्व यांनी आम्ही आयुक्त साहेबांची याच्यासाठी भेट घेतली की संभाजीनगर सुरक्षित राहिलं पाहिजे, महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी कॅनॉट असो, देवगिरी, प्रतापनगर, महापालिकेचे ओपन प्लेस आहे, त्या ठिकाणी जर कॉलेजच्या मुली आणि मुलं ज्यावेळेस ओपन ग्राउंड असते त्या ठिकाणी मुलं आणि मुली येऊन तिथं बसतात आणि पॅरेंट्सला घरी माहीत नसतं की बा आपला मुलगा शाळेत गेलाय, कॉलेजला गेलाय, मुलांना माहीत नसतं ना. आणि कॅनॉट हा असा परिसर आहे की त्या ठिकाणी पण पुष्कळ, आणि आता तुम्ही पाहिलंच असाल की शहरामध्ये आता 3 खून झालेत. महिला सुरक्षित कशा राहतील, मुलं कसे सुरक्षित राहतील. मुलं, आई वडील ड्युटीवर गेल्यानंतर चांगल्या घरचे मुलं या नशेच्या आहारी चाललेत आणि आज काळाची गरज आहे की आपण मुलंच सुरक्षित तर आपलं घर सुरक्षित. जर आपण आपल्या मुलांना वळण लावू शकलो नाही